नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विजेचा दाब कमी जास्त झाल्याने शिवाजीनगरमधील एका घरातील फ्रीज शॉर्ट सर्किटने पूर्णपणे जळून खाक झाला आणि अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच घबराट उडाली. केवळ सुदैव म्हणून फ्रीज नजीकच असलेल्या सिलेंडरला कोणताही धक्का लागला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. शिवाजीनगर पहिली गल्ली दुसरा क्रॉस येथील प्रिया आंबेवाडीकर यांच्या घरात ही दुर्घटना घडली. छत्रपती शिवाजीनगरमध्ये सातत्याने विजेचा दाब कमी जास्त होण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत नागरिकांनी हेस्कॉमकडे तक्रारही केली आहे. कॅन्टॉन्मेंट हस्तांतराच्या गोंधळात कॅन्टॉन्मेंट परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषतः परिसरातील रस्ते, गटारी, पथदीप आणि इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याबरोबर गोवा बस स्थानकातील गाळ्यांची निविदा प्रक्रियाही रखडली आहे. त्याबरोबर कॅन्टॉन्मेंट हस्तांतर प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. याबाबत गुरुवारी कॅन्टॉन्मेंटच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बसवाण गल्ली बसवनपुढची येथील एका तरुणाचा हृदयघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली असून मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद आहे. राघवेंद्र बसवंत कौलगी, वय वर्ष 26 असे त्या तरुणाचे नाव आहे. बेळगाव गोवा महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना गेल्या 13 वर्षापासून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. शेतकरी संघटना आणि जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून गणेबैल येथील टोल नाक्यावर गुरुवारी दिनांक 5 रोजी प्रतिकात्मक रास्ता रोको करून प्रांत अधिकारी, भूमी अधिग्रहण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 20 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 25 ऑक्टोबर रोजी उग्र आंदोलन करून टोल वसुली बंद करण्याचा यावेळी इशारा शेतकऱ्यांनी दिला. पावसाअभावी यंदा पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा आहेत. मागील 2 दिवसांपासून परतीच्या पावसाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीकडे वळले आहेत. रब्बी हंगामात विशेषतः जोंधळा, मका, गहू, हरभरा, भुईमूग आणि सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कृषी खात्याने देखील बी बियाणे आणि खतांचा योग्य तो साठा केला आहे. जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी मागील वर्षी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची 300 रुपये थकीत बाकी त्वरित जमा करावी. शहरातील खासगी भाजी मार्केट रद्द करून APMC मध्ये भाजी मार्केट सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अनगोळ येथील नाथपै नगर येथील गटारी तुडुंब भरल्या आहेत. त्यामधील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून महापालिकेने तातडीने गटारी साफ कराव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिकातून होत आहे. येळ्ळूर गावातील दररोज मोठ्या संख्येने नागरिक बसने बेळगावला ये जा करत असतात. याचबरोबर विद्यार्थीही मोठ्या संख्येने शिक्षणासाठी शहराकडे येत आहेत. मात्र यासाठी बसची सोय नसल्यामुळे समस्या निर्माण होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अतिरिक्त बस सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने KSRTCचे विभागीय नियंत्रक गणेश राठोड यांना निवेदन देण्यात आले. सुळगे ते बाची गावापर्यंतचा 5 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सुळगा केंबाळी नाल्याजवळील रस्ता, सुळगा बस स्थानक, बेळगुंदी फाटा, उचगाव फाटा आणि बाची जवळील रस्ता खड्ड्यातच हरवल्याने सदर ठिकाणचा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे. तातडीने सदर खड्डे बुजवावे, अशी मागणी हजारो प्रवाशांनी केली आहे. खड्डे येत्या आठवड्याभरात बुजवले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा या भागातील प्रवासी व नागरिकांनी दिला आहे. मण्णूर येथील सरकारी मराठी उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी कबड्डीमध्ये विभागीय पातळीवर चमकदार कामगिरी केली. याबद्दल शाळेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, मान्यवर, ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्य, SDMC सदस्य, पालक व शिक्षण खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
कर्नाटक परीक्षा मंडळाकडून पदवीपूर्व महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाच्या पुरवणी परीक्षा मार्च, एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना वर्ष 2023-24 मध्ये होणाऱ्या परीक्षेकरिता अर्ज करण्याची तारीख निश्चित झाली आहे. दिनांक 31 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असून यानंतर दंडासहित 13 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. बदली होऊन गेलेल्या पीडीओने मागासवर्गीय राखीव निधी हडप केल्याचे उघड झाल्याने धामणे येथील आंबेडकर नगरातील नागरिकांनी धामणे ग्रामपंचायतीला घेराव घालून आंदोलन छेडले. धामणे ग्रामपंचायतीची मासिक बैठक सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतमध्ये सुरू असतानाच आंबेडकर नगरातील नागरिकांनी अचानक ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून बैठक बंद पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला. खानापूर येथील सरकारी ITI विद्यालयात अनेक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच या विद्यालयाला रस्ताही नसल्याने विद्यार्थ्यांना कसरत करून जावे लागत आहे. या विद्यालयाच्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी विद्यार्थ्यातून आणि पालकांतून मागणी होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.